एक नंबर वाजला रे. हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज, तुम्हाला सर्वांना तुमच्या फॅमिलीला माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ॲक्च्युली गाईज, आपण सकाळी सकाळी आता आलेलो आहे आपल्या गोडाऊनला. आणि गोडाऊनला येऊन सर्वात पहिले आपण पूर्ण साफसफाई करून घेतलेली आहे. त्यानंतर साफसफाई झाल्यानंतर गाईज आपले देवारा जो होता, देवारा मस्त सर्व देवांना आपण आंघोळ वगैरे घालून घेतलेली आहे. मस्त धूप, त्यानंतर अगरबत्ती वगैरे सर्व काही लावून दिलेलं आहे. आणि गाईज त्यानंतर आपण हे बघा, आपले जे 2 सिलेंडर आहे, म्हणजे सिलेंडर तर खूप आहे आपले का, बट आपण सर्व सिलेंडर नाही पुजले. 2 सिलेंडरला व्यवस्थित मस्त पूजा वगैरे करून घेतली आणि अगरबत्ती वगैरे लावली. कारण काय आपलं फायरचं आणि आपल्याची इथं फायर वगैरे झाली तर अजून रिक्स होऊन जाईल. त्याच्यामुळं गाईज आपण अगरबत्ती पण अशा ठिकाणी लावली का जेणेकरून काही घटना न हो. गाईज फायनली आलेले घरी, आणि घरी एवढा पसारा पडलेला आहे ना प्रमाणाच्या बाहेर, खतरनाक. तुमच्या भाऊनी काय सकाळी सकाळी मस्त पाणी वगैरे जे होतं ते सगळं भरून घेतलेलं आहे. आणि आता नेमकं जायचं आहे आपल्याला नाशिक रोडला, कारण सिद्धार्थचं काहीतरी काम आहे त्याच्यामुळं. आता फ्रेश तर काही होत नाही, फक्त जॅकेट वगैरे घालतो निघतो. आईस तर आता आपण निघालोय सिद्धार्थ भाऊ सोबत. हे बघा आपला सिद्धार्थ भाऊ. तर आता आपण चाललेलो आहे नाशिक रोडला. आणि गाडीने डायरेक्ट मला घामाघूम करून टाकलं, म्हणजे उन्हामध्ये उभी होती आणि त्याच्यात आपल्याला आपली ही जी बसंती, ही पण रेड कलरची बसंती आहे. ही आपल्याला ॲक्च्युली बॅटरी वगैरे खराब झालेली होती नाही का, तर धक्का वगैरे देऊन फुल घामाघूम. तर चला गाईस, आता निघू आपण आपल्या नाशिक रोडच्या प्रवासाला. आता आपण आलेलो आहे बॅटरी चेंज करण्यासाठी, कारण आपण एका जागी गेलो होतो चेक करायला गॅरेजमध्ये. तर ते बोलले का म्हणे बॅटरी खराब झालेली, तुमची चेंजेस करावं लागेल. आणि त्यानंतर परत बॅटरीवाल्यांका आल्यानंतर म्हटलं बघू काय म्हणते नाही का, चार्जिंग करायचं तर बोलले तर चार्जिंगच करून घेऊ. बट ते पण आपल्याला हेच बोलले का म्हणे चेंज करून टाका बॅटरीला, कारण 5 वर्ष होऊन गेलेले आहे आणि बॅटरी पूर्ण खराब झालेली. तर म्हटलं ठीक आहे, म्हटलं चालेल मग काय आता चेंज करून द्या. त्याच्यामुळे आपण हे बघा बोनट वगैरे सर्व काही खोलून घेतलेलं आहे एक साईड म्हणून. तर इथं आलेलं आहे. आता ते एक जणाची बॅटरी आहे ती चेंज करता येते, झाल्यानंतर मग आपल्याला नवीन बॅटरी टाकून देते. आता आपण जी बसंती होती बसंतीची बॅटरी बदलली आहे. आणि आता आपण आलेलो आहे बसंतीला आंघोळ घालण्यासाठी. हे बघा, हे सिद्धार्थ भाऊची गाडी आहे ती. आता मस्त बसंतीला आंघोळ बिंघोळ घालून त्यानंतर जाऊ मग आपल्या घरी. गाईज, एक खतरनाक विषय झालेला आहे. विषय काय झालेला आहे माहिती का, आज आहे दिवाळी आणि दिवाळीच्या दिवशी पावसाने एवढी घाण करून टाकलेली आहे. हे बघा, फुल जोरात पाऊस चालू झालेला आहे. आणि तुमचा भाऊ बसलेला आहे आपल्या बसंतीमध्ये घरी. म्हणजे सिद्धार्थ भाऊ घरी गेला आणि मी घरी आल्यानंतर नेमकाच पाऊस चालू झालेला आहे. आता म्हणजे भरून आलेलं होतं ऑलरेडी पूर्ण खूप, आणि आता पाऊस चालू झालेला आहे. म्हणजे आमच्या इथं जेवढ्या पण लोकांनी रांगोळी, हे बघा आता इथं एक रांगोळी काढलेली आहे. इथं दिसत नसेल व्यवस्थित, मी पण बाहेर जाणार नाही कारण पाऊस खूप आहे. तर आपण तर काही बाहेर जाणार नाही. पण गाईज, पावसाने असं नव्हतं केलं पाहिजे. हे सगळं कर्म आहे नाही का, लोक झाडं तोडते, प्राण्यांना त्रास देते, ते हा तोय हा कर्म आहे पूर्ण. म्हणजे आपण त्यांना जगून देत नाही ना नीट, तर देव पण आपल्याला नीट व्यवस्थित जगून नाही देणार. त्याचं कारण बघा, आता आज सणसूद आहे, एवढ्या दिवस पाऊस नाही आला नवरात्रानंतर, आणि आज एवढं जोरात पाऊस पडतोय बघा. सो गाईज, आता आपण चाललेलो आहे जेल रोडला. आणि जेल रोडला जायचं कारण असं आहे का आज आहे दिवाळी, तुम्हाला चांगलंच माहिती आहे. आपल्या घरची पण पूजा वगैरे झालेली आहे. तर आता आपण जाऊ सर्वात पहिले सरांच्या घरी जाऊन मस्त पाया वगैरे पडू सरांच्या. त्यानंतर आपण जाऊ आपल्या स्टुडिओला. आणि जर सर हो बोलले तर आपण सरांना आपली जी प्लाझ्मा गन आहे ती आज आपण सरांना देणार आहे ऑपरेट करण्यासाठी. गाईज, ऍक्च्युली आपण सरांच्या घरी गेलो होतो आणि पाय वगैरे पण पडलो. आणि आपण काही तिथं गन वगैरे तर काही ऑपरेट नाही केली, कारण पाऊस वगैरे चालू होता त्याच्यामुळं. आणि आता आपण चाललेलो आहे स्टुडिओला.
बाबू एक नंबर वाजला रे. पाय बंद जागी तो एकदम खतरनाक वाजतोय. झालं गाईस, तुमचा भाऊ घरी चालला होता आणि आपल्या इकडं पाऊस पडल्यामुळे एवढं खतरनाक धुकं पडलेलं आहे ना. हे बघा नाशिकला, बापरे काहीच दिसत नाही डायरेक्ट. हे धुकं बघितलं गाईस, लाईटचं बल्ब सुद्धा दिसत नाही बघा. आणि ही आपली बसंती गाईस, बघितली ना. सो गाईस, फायनली आता आपली दिवाळी वगैरे बनून झालेली आहे आणि आपण गेलो होतो स्टुडिओला HLनी, त्यानंतर अनिकेतनी सगळ्यांनी आपली जी प्लाझ्मा गन जी होती ती सगळ्यांनी चालून बघितली आणि त्यानंतर त्यांना आवडली पण आहे. तर आता आपल्यासोबत आहे भावांनो विक्रांत भाऊ, त्यानंतर आपला सिद्धार्थ भाऊ. आता सर्वात पहिले आपण विक्रांत भाऊला सोडू बस स्टँडवर आणि त्यानंतर सिद्धार्थला सोडू त्याच्या घरी आणि आपण जाऊ मग आपल्या घरी आणि जिहारी. तर गाईज, आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओला शेअर करा. चला मग भेटू आता आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो, जय माता.